मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर क्वेश्चन पहिला आहे तो सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना जी केली मित्रांनो ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना झाली मित्रांनो ती 1873 या वर्षी झाली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? तर भारतातील पहिली मुलींची शाळा जी सुरू केली ती केली सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी केली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या? तर भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ज्या होत्या मित्रांनो त्या होत्या सावित्रीबाई फुले होत्या. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो सावित्रीबाई फुले यांच्या पतीचे नाव काय? तर सावित्रीबाई फुले यांच्या पतीचे नाव जे आहे मित्रांनो ते आहे महात्मा ज्योतिराव फुले. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? गुलामगिरी हा ग्रंथ जो लिहिला मित्रांनो ते लिहिला महात्मा फुले यांनी लिहिला. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ जो लिहिला मित्रांनो ते लिहिला महात्मा फुले यांनी लिहिला. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे तो विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार कोणी केला? तर विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार जो केला मित्रांनो तो केला सर्वांनी केला यानी की लोकहितवादी यांनी केला, महादेव गोविंद रानडे यांनी केला आणि महात्मा फुले यांनी केला. वरती सर्व ऑप्शन जे आपले राईट आहे तर डी जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन नववा आहे तो लोकहितवादी म्हणून कोण ओळखले जाते? तर लोकहितवादी म्हणून ओळखले जाते मित्रांनो ते ओळखले जाते गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10 आहे तो शतपत्रे कोणी लिहिली? तर शतपत्रे जी लिहिली मित्रांनो ती लिहिली गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11 आहे तो प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर प्रार्थना समाजाची स्थापना जी केली मित्रांनो ती केली आत्माराम पांडुरंग यांनी केली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12 आहे तो प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर प्रार्थना समाजाची स्थापना जी झाली मित्रांनो ती झाली 1867 मध्ये झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13 आहे तो डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापकापैकी एक कोण होते? तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापकापैकी एक जे होते मित्रांनो ते होते गोपाळ गणेश आगरकर होते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14 आहे तो सुधारक हे वृत्तपत्र कोणी लिहिले? तर सुधारक हे वृत्तपत्र जे लिहिले मित्रांनो ते आगरकरांनी लिहिले. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15 आहे केसरी वृत्तपत्राचे संस्थापक कोण? तर केसरी वृत्तपत्राचे संस्थापक जे मित्रांनो ते आहे लोकमान्य टिळक आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16 आहे तो मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र जे सुरू केले मित्रांनो ते केले लोकमान्य टिळक यांनी केले. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17 आहे तो बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केली? तर बहिष्कृत हितकारणी सभा जी स्थापन केली ती केली मित्रांनो ती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18 आहे तो बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कधी झाली? तर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना जी झाली मित्रांनो ती झाली 1924 मध्ये झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19 आहे तो महाड चौदार तळे सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर महाड चौदार तळे सत्याग्रहाचे नेतृत्व जे केले मित्रांनो ते केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20 आहे तो मनुस्मृती दहन कधी झाले? तर मनुस्मृती दहन जे झाले मित्रांनो ते झाले 1927 मध्ये झाले. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21 आहे तो भारतीय राजघटनेचे शिल्पकार कोण? भारतीय राजघटनेचे शिल्पकार जे मित्रांनो ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22 आहे तो आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य समाजाची स्थापना जी केली मित्रांनो ती केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23 आहे तर आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर आर्य समाजाची स्थापना जी झाली मित्रांनो ती झाली 1875 मध्ये झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 24 आहे तो ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना जी केली ती केली राजा राममोहन राय यांनी केली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25 आहे तो ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना जी झाली मित्रांनो ती झाली 1828 मध्ये झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26 आहे तो सती प्रथा बंद करण्यासाठी प्रसिद्ध समाजसुधारक कोण? तर सती प्रथा बंद करण्यासाठी प्रसिद्ध समाजसुधारक जे मित्रांनो ते आहे राजा राममोहन रॉय आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27 आहे तो रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना जी केली मित्रांनो ती केली स्वामी विवेकानंद यांनी केली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28 आहे तो रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली? रामकृष्ण मिशनची स्थापना झाली मित्रांनो ती झाली 1897 मध्ये झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 29 आहे तो उठा जागे व्हा हा संदेश कोणी दिला, तर उठा जागे व्हा हा संदेश जो दिला मित्रांनो तो दिला स्वामी विवेकानंदांनी दिला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30 येतो सत्यशोधक समाजाचा मुख्य उद्देश काय होता, तर सत्यशोधक समाजाचा मुख्य उद्देश जो होता मित्रांनो तो होता सामाजिक समता. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31 येतो कोल्हापूर संस्थानात आरक्षण लागू करणारे राज्य कोण, तर कोल्हापूर संस्थानात आरक्षण लागू करणारे राज्य जे आहे मित्रांनो ते आहे राजर्षी शाहू महाराज आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32 येतो शाहू महाराजांनी आरक्षण कोणत्या वर्षी लागू केले, तर शाहू महाराजांनी आरक्षण जे लागू केले मित्रांनो ते केले 1902 मध्ये केले. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33 आहे तर कर्मवीर ही उपाधी कोणाला मिळाली, तर कर्मवीर ही उपाधी जी मिळाली मित्रांनो ती उपाधी मिळाली भाऊराव पाटील यांना मिळाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34 येतो रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण, तर रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक जे मित्रांनो ते आहे कर्मवीर भाऊराव पाटील आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35 येतो रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली, तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना जी झाली मित्रांनो ती झाली 1919 मध्ये झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36 येतो कमवा आणि शिका या योजना कोणी सुरू केली, तर कमवा आणि शिका ही योजना कोणी सुरू केली, तर ही योजना सुरू केली मित्रांनो ती केली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37 येतो आनंदीबाई जोशी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या, तर आनंदीबाई जोशी ज्या क्षेत्राशी संबंधित होते ते क्षेत्र आहे मित्रांनो ते आहे वैद्यकीय क्षेत्र आहे, शिक्षण आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 38 भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून कोण ओळखल्या जातात, तर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखल्या जातात मित्रांनो आनंदीबाई जोशी यांना ओळखले जाते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39 येतो स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला, तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ जो लिहिला मित्रांनो तो लिहिला ताराबाई शिंदे यांनी लिहिला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 41 येतो हिंदू महिला विद्यालय स्थापनेशी कोण संबंधित होत्या, तर हिंदू महिला विद्यालय स्थापनेशी जे संबंधित होत्या त्या होत्या पंडिता रामाबाई होत्या. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 41 येतो सेवा सदन संस्थेची कार्याशी कोण संबंधित होत्या, ते सेवा सदन संस्थेच्या कार्याशी संबंधित ज्या होत्या मित्रांनो त्या होत्या रमाबाई रानडे होत्या. ए जे आपला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 42 येतो भारतरत्न पुरस्काराने सन्मानित समाजसुधारक कोण, तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित समाजसुधारक जे मित्रांनो ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 43 येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली, तर बौद्ध धर्माची दीक्षा जी घेतली मित्रांनो ती घेतली नागपूर येथे घेतली दीक्षाभूमी येथे. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 44 येतो ॲनिहिलेशन ऑफ कास्ट जाती भेदाचा विनाश हा ग्रंथ कोणी लिहिला, तर हा ग्रंथ जो लिहिला मित्रांनो तो लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 45 येतो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला, तर शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश जो दिला मित्रांनो ते दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. ए जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि PDF जर का लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा.